सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आश्विन अमावस्येला कुणी कितीही आग्रह करो, पण ह्या वस्तू अजिबात खाऊ नका. दिवाळीत 5 दिवस ह्या चुकासुद्धा टाळा. चुकूनही स्त्रियांनी दिवाळीत या वस्तू कुणाला देऊ नका. तर 9 नोव्हेंबरपासून म्हणजे 9 नोव्हेंबर 2023 गुरुवारपासून दिवाळीची सुरुवात होत आहे. दिवाळीचे 5 दिवस घरात गोमूत्र रोज आठवणीने गोमूत्र शिंपडा. आपले देवघर या दिवशी स्वच्छ करून घ्या. 5ही दिवस तुम्ही देवघर अतिशय स्वच्छ टापटीप ठेवा. दिवाळीचे 5 दिवस घराच्या उंबरठ्यावर हळदीने लेपन करा. दारावर 5ही दिवस आंब्याच्या पानांचे तोरण लावा. 5 दिवस नसेल जमत, पण आपण धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की आंब्याच्या पानांचं, झेंडूच्या फुलं आणि आंब्याच्या पानांचं आपल्या दाराला, मुख्य दाराला तोरण नक्की लावा. यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदते. नवीन लाल कपडा आपल्या देवघरात या दिवशी नवीन लाल कपडा अंथरायचा आहे. तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी अंथरा किंवा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, पण नवीन कपडा अंथरा. दिवाळीत 5 दिवस काळे कपडे चुकूनही घालू नका. घरातल्या स्त्रीने, कर्त्या स्त्रीने, गृहलक्ष्मीने हे 4-5 दिवस तरी काळे कपडे अजिबात घालू नका. देवाची पूजा करताना तर अजिबात नाही. घरात मुली असतील तुमच्या, त्यांना सुद्धा सांगून ठेवा, हे 4-5 दिवस अजिबात असे काळे कपडे घालू नका. छान कपडे घाला. पिवळे, लाल, हिरवे बरेचसे कलर असतात, पण काळे कपडे अजिबात घालू नका. तर आपल्याला मुख्य दरवाजा दिवाळीचे 5ही दिवस स्वच्छ पुसायचा आहे. तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या 2 दिवस तरी आपला मुख्य दरवाजा आठवणीने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. पाण्यात आपल्याला खडं मीठ, थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकून मग आपल्या मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या. वसुबारस आली की दिवाळीला सुरुवात झाली. या दिवसापासूनच भाऊबीजेपर्यंत होईपर्यंत कुणालाही उधार पैसे देऊ नका. द्यायचे असेल तर वसुबारसेच्या आधीच देऊन द्या. या दिवसांमध्ये आपली लक्ष्मी इतरांना देण्याची चूक अजिबात करू नका. धनत्रयोदशीपासून तर अजिबातच कुणाला काही देऊ नका. रोख रक्कम तर अजिबात नाही. कुणा आजारी व्यक्तीची तुम्हाला मदत करायची असेल तर त्याच्या औषधाची वगैरे व्यवस्था तुम्ही करू शकता. दवाखान्याची, औषधाची, खाण्यापिण्याची सर्व काही द्या, पण आपल्या घरातली लक्ष्मी, पैसा वगैरे इतरांना देऊ नका. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेत कडुलिंबाचा पाला थोडा का होईना ठेवाच. तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी नाही ठेवता आला, आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करू तेव्हा थोडा तरी कडुलिंबाचा पाला नक्की ठेवा. आणि देवीजवळ आपण बत्तासे, लाह्या हा नैवेद्य जरूर ठेवा. पुरणपोळीचा नैवेद्य देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. पुरणपोळी बरोबर थोडीशी का होईना भाताची, तांदळाची खीर अवश्य स्त्रियांनी घरात बनवा. आणि माता लक्ष्मीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, पूजनाच्या वेळी माता लक्ष्मीला पुरणपोळी आणि खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवा. तर एक घरातली एक कवळं पान जर तुम्ही कडुलिंबाचं खाल्लं, तुम्ही वर्षभर आरोग्यदायी राहाल. म्हणून तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी कडुलिंबाचा थोडा का होईना पाला आपल्या पूजेमध्ये ठेवा. नाहीतर तुम्ही घराच्या दाराला जे तोरण लावता, त्या तोरणात जरी आपण थोडासा कडुलिंबाचा पाला लावून दिला आंब्याच्या पानांबरोबर, तरी अतिशय उत्तम होईल. तुम्हाला नाही खायचा, नाही पूजेत ठेवायचा, पण आपल्या घराच्या दाराला आपण जे तोरण लावतो त्यात तरी थोडासा कडुलिंबाचा पाला अवश्य लावा. दिवाळीच्या 5 दिवसात स्त्रियांनी आपल्या घरातून दूध, दही, साखर, मीठ, तुरटी, तांदूळ, धने चुकूनही अजिबात कुणाला देऊ नका. अगदी तुमच्या घरातली तुमचे नातेवाईक असतील तरी हे 5 दिवस सर्व स्त्रियांनी हे नियम पाळा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आश्विन अमावस्येला कुणी कितीही आग्रह करो, अगदी 13 तारखेपर्यंत, 12 तारखेपासून 13 तारखेपर्यंत, 13 तारीख संपोस्तोवर तुम्हाला कोणी कितीही आग्रह करो, पण ह्या वस्तू अजिबात खायच्या नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला कोणी पांढरी मिठाई दिली, पेढे दिले, बर्फी दिली, भात दिला, दही भात दिला, दही भात तर अजिबात नाही. पांढरी मिठाई, पेढे, दही भात अशी सफेद रंगाची मिठाई किंवा सफेद रंगाचं काही खायला दिलं, अजिबात हातसुद्धा लावायचा नाही. अगदी जवळची व्यक्ती असेल आणि मिठाई किंवा काही घेतलं नाही आणि त्यांचं मन दुखलं असेल, तुम्हाला असं वाटत असेल, तर तुम्हाला काही दिलं
तर एखाद्या झाडाखालीच टाकून द्या आणि मग घरी या, हातपाय धुवून घ्या, गोमूत्र शिंपडून घ्या. बस एवढंच करा. पण अजिबात तोंडाकडं तो हात नेऊच नका, कुणाला देऊ नका. आपल्या घरातल्या लहान लेकरांना वगैरे अजिबात अशी मिठाईसुद्धा देऊ नका. मी म्हणेल मुळीच घेऊच नका. त्याचबरोबर अमावस्येला लक्ष्मीपूजन दिवशी फराळाला आग्रह केला तुम्हाला कुणी, या बसा फराळ करा, तर त्या दिवशी कुणाकडून फराळ खाऊ नये. आपल्या परंपरेनुसार दिवाळीच्या पाडव्यालाच फराळाचे ताट वाढले जाते, फराळाला आपण घरी बोलावलेच जाते. म्हणून अजिबात चुकून सुद्धा ह्या पांढऱ्या वस्तू पण खाऊ नका. फराळाला कोणी बोलवलं त्यांच्याकडे जाऊ पण नका, खाऊ पण नका. कोणी रस्त्यात दिलं, कोणी काही दिलं, अजिबात नाही, चुकून सुद्धा नाही. कोणाच्या मनात काय आजकाल चाललेलं असतं, आपल्याला जवळचे नातेवाईक असो कुणीही असो, राग आला त्यांच्या घरी राहतील, पण आपलं आपण एवढी खबरदारी घ्यायलाच पाहिजे. त्याचबरोबर या दिवशी कोणी खोबऱ्याचा नारळाचा प्रसाद म्हणून दिला तर तो सुद्धा टाळायचा आहे. घेऊन खाऊ नका, अजिबात नाही. आम्ही नारळ फोडलोय, इथं जाऊन आलोय, देवाला जाऊन आलोय, गणपतीला जाऊन आलोय, लक्ष्मी मंदिरात जाऊन आलोय, अजिबात नाही. मंदिरात जाऊन आले असतील ते, आपण विश्वास ठेवत नाही असं नाही, जाऊन आलेले असाल, घेऊन घ्या, एखाद्या ठिकाणी ठेवून द्या तो प्रसाद, एखाद्या झाडाखाली. पण घरी आणायची चूक करू नका आणि खायची तर चूक अजिबात करू नका. दिवाळीच्या दिवसात समोर गोड बोलणारे, मनात खूप वाईट विचार करून ठेवणारे पण असे असतात आणि असे तांत्रिक क्रिया करणारे सुद्धा लोक असतात. म्हणून जर असं आपण सावधान राहिलं पाहिजे. अशा काही लोकांमुळे चांगल्या लोकांवर पण आपला विश्वास राहत नाही. म्हणून आपलं आपण सावधान राहा. म्हणून राग आला चालेल, पण स्त्रियांनी, पुरुषांनी, लहान लेकरांना सुद्धा सांगून ठेवा की कुणी काही दिलं तर अजिबात खायचं नाही. आपल्या लेकरांना आपण सवयच अशी लावून ठेवायची की कुणी काही दिलं तर अजिबात घ्यायचं नाही. चॉकलेट असू दे, काहीही असू दे, ते सवय आपण आयांनी तर आपल्या स्त्रियांनी मुलांना आपल्या ही चांगली सवय लावूनच ठेवायची. कुणी काही दिलं हातात सुद्धा घ्यायचं नाही. आईकडं बघायचं, तरच आई हो म्हणेल, तरच